तर मित्रांनो, भजन आपण आपल्या देवाचं करतो, आपण मंदिरात जातो त्यावेळी आपण भजन बघतो, नाहीतर लोक आपल्या आपल्या घरी भजन बोलायसाठी लोक बोलवतात. पण कधी तुम्ही असं ऐकलंय का भूतांचं भजन? हो मित्रांनो, ॲक्च्युली ही गोष्ट सूरजसोबत झाले. सूरज हा कल्याणला राहणारा मुलगा आहे. सूरज आणि त्याचा मित्र रोशन हे दोघं त्याच्या मित्राच्या लग्नाला गावी जातात रत्नागिरीला. त्यावेळी त्यांच्यासोबत अशी काही भयानक गोष्ट होते. त्यानंतर त्या गावाचं नाव ऐकल्यानंतर आजही तो तिथे जायची हिंमत नाही करत. तर बघूया आजच्या व्हिडिओमध्ये असं काय झालंय सूरजसोबत आणि त्याच्या मित्रासोबत जे हे लोक त्या गावी जायला घाबरतात. आणि जर तुम्हाला असेच हॉरर व्हिडिओज हवे असतील हर वीकला तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. रत्नागिरी खूप सुंदर आहे. त्यामध्ये वेगवेगळी गावं आहेत आणि प्रत्येक गावाची वेगवेगळी गोष्ट आहे. असं नाही की कोकण म्हटल्यावरती तिथे नुसतं हॉरर गोष्टी वगैरे होतात. खूप नॅचरल गोष्टी आहेत तिथे ज्या खूप सुंदर आहेत आणि लोक त्यांच्या सुट्टीमध्ये तिथे फिरण्यासाठी जातात. पण काय होतं ना, आपण जेव्हा तिथे जातो आणि त्या जागेचा जर आपण रिस्पेक्ट नाही केला, म्हणजे तिथे लोक जी राहतात त्या लोकांना तिथल्या गोष्टी सर्व माहिती आणि ते लोक त्या हिशोबाने त्यानुसार राहत असतात. पण आपल्याला जेव्हा ते लोक काही गोष्ट सांगतात ना, तर आपल्याला वाटते की हे होणं इम्पॉसिबल आहे, नाहीतर आपण ती गोष्ट करायला जातो. पण त्यामुळे तिथे जे होणारे प्रकार आपल्याला दिसून येतात, कारण की लोक तिथल्या नॅचरल गोष्टीला ना छेडायला जातात आणि त्यानंतरच अशी काही गोष्ट होते. तर आजचा व्हिडिओ पण असाच काही आहे. सूरज आणि रोशन हे खास मित्र असतात कॉलेज टायमापासून. पण लहानपणापासून रोशन गावी राहिलेला असतो, तर गावचा जो मित्र असतो त्याचं लग्न असतं. तर गावचा जो मित्र आहे त्याला माहिती असतं की सूरज आणि रोशन हे दोघं खास मित्र आहेत, म्हणून तो दोघांना पण कॉल करतो आणि लग्नासाठी 10 दिवस अगोदर लग्नाची तयारी वगैरे करण्यासाठी दोघांना बोलवतो. आणि ही दोघं पण खूप एक्सायटेड असतात. त्यांचं जे डेलीचं स्केड्यूल असतं ऑफिस वगैरे ह्यातून त्यांना सुटका भेटेल, जरा 10 दिवस जाऊन काहीतरी एन्जॉय करतील म्हणून हे लोक सुट्टी वगैरे टाकून गावी जातात. आता गावी गेल्यानंतर तिथे पहिल्या दिवशी हे लोक खूप एक्सायटेड असतात, कारण की 10 दिवस हे लोकांना एन्जॉय करायला मिळालेला असतो. आता जेव्हा ही दोघं रत्नागिरीच्या त्या गावात जातात जिथे ह्याचा मित्र राहत असतो आणि त्याचं लग्न असतं, त्या घरामध्ये गेल्यानंतर ना सूरज ते घर बघतो आणि इतकं मोठं घर असतं ते. त्या घरामध्ये 3 ते 4 बेडरूम्स असतात. ते सोडून त्यांचं किचन एक मोठं किचन असतं, हॉल मोठा असतो आणि आपण गावाला जसं वाडा म्हणतो तसं एक प्रकार असतो, तो वाड्यासारखाच प्रकार असतो, मोठं असतं. तर ते बघून सूरज खूप खुश होतो, कारण तो आधीपासून मुंबईला कल्याणला वगैरे राहिला आहे. तर त्याला ती गोष्ट बघून खूप तो एक्सायटेड होतो आणि तिथे 10 दिवस तो राहणार, तर त्या वेगळ्याच आनंदामध्ये असतो तो. तर गेल्याच्या पहिल्याच दिवशी ते लोक लग्नाच्या तयारी वगैरे करण्याची लिस्ट रेडी करतात. कुणाला आमंत्रण द्यायचं आहे, परत काय काय गोष्टी ह्या सर्व लागणार आहे ते लोक लिस्ट तयार करतात. आता ते करून रात्री 1-1:30 वाजलेला असतो, म्हणून झोपायच्या वेळी हे लोक कुठे झोपायचं ह्याच्यावरती चर्चा होत असते. तर रोशन आणि सूरजला एक खोली आवडलेली असते जिथे ते लोक विचार करतात की आज इथे झोपायचं. पण रोशनचा जो मित्र असतो ज्याचं लग्न असतो तो बोलतो की इथे नका झोपू तुम्ही, हे सोडून दुसरं कुठे पण झोपा. तर रोशन आणि सूरज ना तिथेच झोपायचा हट्ट करतात. ते लोक बोलतात नाही आम्हाला इथेच झोपायचं. आणि घाईघाईमध्ये ना ज्या मुलाचं लग्न असतं त्याला ही सर्व गोष्ट माहिती असते की त्या घरामध्ये काय प्रकार आहे आणि त्यामुळे तो त्यांना ना तिथे झोपून नाही देत. पण तरी पण त्याचे मित्र ना खूप हट्ट करतात आणि बोलतात अरे एकाच रात्रीची गोष्ट आहे, आज आम्ही इथे झोपतो, उद्या पाहिजे तर तू बोलशील तिथे आम्ही झोपू, मग आज आम्हाला इथे झोपू दे. असं बोलल्यानंतर ना ज्या मुलाचं लग्न असतं तो बोलतो ठीक आहे आजच्या दिवस तुम्ही झोपा, आणि थकलेले असतात म्हणून तो पण जाऊन झोपतो. आता झोपल्यानंतर सूरज आणि रोशन ह्या दोघांना भजनाचे आवाज येतात. ह्यांना असं वाटतं की घरामध्ये ना भजन चालू आहे. पण जेव्हा ते लोक उठतात आणि त्यांच्या पायाकडे बघतात तर त्यांच्या पायाकडे 12 ते 15 लोकांना गोल करून बसले भजन करत. आणि भजन म्हणजे प्रॉपर त्यांच्याकडे ते तबला, ते भजनाचे जे पण साहित्य असतात ते सर्व घेऊन लोक टाळ्या वगैरे वाजवतात आणि एक वेगळंच गाणं चालू आहे आणि त्याच्यावरती ते लोक भजन करतात. हे बघितल्यानंतर ह्या दोघांना वाटतं की काही रिच्युअल्स वगैरे असतील, नाहीतर बोलवलं असेल भजनासाठी लोकांना. तर ही दोघं उठतात आणि त्यांच्या पायाकडेच ते सगळेजण बसलेले असतात. तिथे जाऊन हे दोघं बसतात, त्यांना जॉईन होतात. आता भजन चालू आहे, गाणं कुठलं चालू आहे काहीच यांना माहिती नाही. हे लोक त्यांना जॉईन होऊन टाळ्या वाजवतात आणि चांगलंच 1 तासभर झालेला असतो, भजन चालू असतं. पण हे लोक ना एक गोष्ट ऑब्झर्व करतात की जितकी पण माणसं तिथे बसले त्या रूममध्ये त्या सर्वांनी ना आपलं तोंड झाकलंय, म्हणजे डोक्यावरती कपडा घेतलाय
ज्या कपड्यामुळे ना त्यांचं तोंड दिसत नाही आहे. कोणी कोणी टॉवेल घेतला आहे, कोणी कोणी वाईट कपडे असतात रुमाल वगैरे टाईप मोठे, ते घेऊन तोंड त्यांचं झाकलं आहे, तोंड दिसत नाही आहे आणि ह्यांचं भजन चालू आहे. तर तो जो माणूस सूरजच्या बाजूला बसला आहे थोड्या वेळाने त्याला हाताने इशारा करून सांगतो की तोंड झाकायला. म्हणजे झालेलं असतात 1-1.5 तास चांगलं भजन चालू असतं आणि अचानक तो माणूस बोलतो की तोंड झाक. मग सूरज आणि रोशन दोघं उठतात, त्यांच्या बॅगमधून टॉवेल घेऊन येतात आणि टॉवेल डोक्यावर ठेवून तोंड झाकतात. आणि त्याच्यानंतर ना 10-15 मिनटं हे लोक टाळ्या वाजवत आहेत, भजन चालू आहे. पण एक गोष्ट आहे की त्यांना ते गाणं कोणतं चालू आहे हे माहिती नाही. म्हणजे नॉर्मल जशी देवाची गाणी वगैरे भजनामध्ये असतात तसं देवाची गाणी वगैरे काहीच नाही आहे. हे एक वेगळंच कुठलं गाणं ते लोक बोलतात जे ह्यांना पण कधी ह्यांनी यांच्या लाईफमध्ये ऐकलं नाही आहे. आणि हे लोक जॉईन होऊन ना टाळ्या वगैरे वाजवतात. थोड्या वेळाने सूरज ना डोक्यावरचा टॉवेल साईडला करतो, तो बघतो तर समोर कोणच नाही आहे. तरी भजनाचा आवाज जो आहे हा येतोय, तबला ते टाळ्या वगैरेचा जो आवाज आहे भजनाच्या वेळी येतो तो आवाज येतोय. हे बघून तो रोशनला सांगतो. रोशन पण जेव्हा टॉवेल त्याचा साईडला करतो समोर कोणच नाही आणि हे बघून ती दोघं घाबरतात, तिथून पळतात आणि डायरेक्ट बाहेर येऊन ज्या मुलाचं लग्न असतं त्याला जाऊन सांगतात की अरे भाई असं असं झालंय, त्या रूममध्ये आम्ही भजनाचा आवाज ऐकला, आम्ही बघितलं माणसं बसलेली भजन करत होते आणि आम्ही जेव्हा टॉवेल घेतला डोक्यावरती नंतर ते लोक गायबच झाले आणि आता ते दिसत नाहीत पण भजनाचा आवाज येतोय. मग तो मुलगा ज्याचं लग्न असतं तो त्याच्या आईला आणि त्याच्या घरच्यांना सर्वांना उठवतो आणि सांगतो की हा प्रकार झालाय. तर त्याची आई त्या मुलाला ओरडते आणि बोलते की मी तुला ऑलरेडी बोललेलं की त्या घरामध्ये कोणाला झोपून देऊ नको, तू तिथे का झोपून दिलं त्या मुलांना. तर तो बोलतो की अरे मी ह्यांना बोलत होतो पण ह्यांनी हट्ट केला आणि मी बोललो जाऊ दे आज एकाच दिवसाचा प्रश्न आहे म्हणून त्यांना मी झोपून दिलं. तर ते दोघं रोशन आणि सूरज बोलतात की काकी ते जाऊ दे, पण काय झालंय म्हणजे ते काय होतं भजन वगैरे. म्हणजे मला वाटलं की तुम्ही लग्नामुळे कुणाला बोलवलं वगैरे असेल म्हणून आम्ही जॉईन झालो, आम्ही बसलेलो, पण नंतर हा प्रकार झाला, मला समजत नाही आता मी काय करू. तर त्या काकी बोलतात की आम्ही कोण पण माणूस घरी पाहुणा म्हणून आला ना की त्या घरात आम्ही त्याला झोपून नाही देत, कारण की झालंय असं की 1965ला ह्याच्या आजोबांनी ते घर घेतलं आणि त्यावेळी ना ते घर घ्यायच्या अगोदर असं झालेलं की तिथे एक घर होतं छोटंसं. त्या घरामध्ये रोज रात्री 10 ते 12 लोक ना भजन बोलायची. आता ह्यांचं घर जे आहे ते रोड टच असतं, त्या रोडवरनं ना गाड्या वगैरे येत जात असतात. तर त्या दिवशी असं होतं की एका ट्रकचा ब्रेक फेल होतो आणि तो ट्रक त्या घरावरती चढतो आणि त्याच्यामध्ये असलेली ही सर्वजण ना ऑन द स्पॉट मरतात. म्हणजे त्याच वेळी सगळ्यांची डेथ होते भजन करता करता. पण त्याच्यानंतर ह्याच्या आजोबांनी, ज्या मुलाचं लग्न असतं त्याच्या आजोबांनी ते घर त्याच्या म्हणजे ती जागा जेव्हा तो घेतो त्या जागेमध्ये ते जी जागा एक्स्ट्रा असते ती पण घेऊन टाकतो आणि तिथे एक रूम असतो जो बेडरूम त्यांनी बनवलेला असतो, त्यामध्ये तो पण एक रूम आलेला असतो. तर तिथे जे पण लोक झोपतात ना त्या लोकांना ही गोष्ट जाणवते आणि त्या लोकांना ना प्रत्यक्षात ती भजन करताना माणसं दिसतात आणि ते गोष्ट आता पण होते. पण ही लोक ही गोष्ट जास्त कुणाला सांगत नाही, कारण की ती गोष्ट अशी आहे की ती माणसं भजन करत होती. म्हणजे आपण बोलतोय देवाचं कनेक्शन जे असतं त्यावेळी, म्हणून ती माणसं ना कुणाला काही करत नाही. जसं रोशन आणि सूरज पण तिथे जाऊन त्या माणसांसोबत बसून भजन करत होते, पण त्या लोकांना काहीच नाही झालं कारण की ते लोक कुणाला हार्म नाही करत. पण ज्यावेळी ही गोष्ट कुणासोबत होते ना त्यावेळी ही खूप डेंजर गोष्ट आहे. म्हणजे त्यावेळी ज्या माणसांसोबत ही गोष्ट होते तो माणूस एक्सप्लेन नाही करू शकत की तो किती घाबरल्याने त्याला काय फील होतं. तर त्यामुळे म्हणजे जसं मी तुम्हाला आधी म्हटलं की काही गोष्टी असतात ज्या आपल्याला लोक सांगतात गावी गेल्यावरती, तर तशा त्या फॉलो करायच्या असतात, कारण त्या गोष्टीचा सगळ्या एक रिस्पेक्ट असतो. तर तो रिस्पेक्ट त्यांना द्यावा लागतो. आणि जे लोक नाही ऐकत या सर्व गोष्टींना त्यांच्यासोबतच असा काही प्रकार होतो जो रोशन आणि सूरजसोबत झाला. तर ही गोष्ट ऐकल्यानंतर ही लोक घाबरतात आणि हे लोक बोलतात की तू मला काय नाही सांगितलं. त्या मुलाचं ज्याचं लग्न असतं त्यांना बोलतो तू मला काय नाही सांगितलं या सर्व गोष्टी झाल्यात, तिथे का नाही झोपायचे. पण हा बोलता अरे तुम्ही हट्ट करत होते म्हणून बोलो जाऊ दे एकाच दिवसाचा प्रश्न आहे म्हणून मी झोपून दिलं. तर हे सगळं झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी काहीच विचार न करता रोशन आणि सूरज हे दोघं तिथून निघून येतात मुंबईला. पण तो जो मुलगा असतो ज्याचं लग्न असतं तो पण काही नाही बोलत, कारण त्याला माहिती आहे की त्या लोकांना काय जाणवलं असेल आणि त्यामुळे तो पण काही नाही बोलत आणि ही दोघं मुंबईला निघून येतात.
तर सूरजने ही गोष्ट माझ्यासोबत शेअर केली, तर त्याला त्या गावचं नाव आणि त्या मुलाचं नाव शेअर नाही करायचं आहे, म्हणून मी ह्या व्हिडिओमध्ये त्यांचं नाव नाही घेतलं आहे. असा काही अनुभव होता सूरजचा. मी पण हेच बोलेल की आपण ज्यावेळी गावी वगैरे जातो तर काही गोष्टी असतात ज्यांचा आपल्याला रिस्पेक्ट करायचा असतो, आणि जर रिस्पेक्ट नाही केलं तर असंच काही होतं जे सूरजसोबत झालं.